पहिली लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे पुण्यामधल्या ड्रंक अँड ड्राईव्हची। पुण्यामध्ये एका भरधाव कारनं 12 जणांना उडवलेलं आहे आणि हे सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण होते। नेमका कसा झाला हा अपघात या संदर्भातली बातमी आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। तसंच दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। कुंभमेळा संदर्भात एक महत्त्वाची बैठक होणार आहे। त्या बैठकीला ते हजर राहतील आणि या बैठकीमध्ये शाही स्नानाच्या तारखा जाहीर होण्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचली आहे। त्याचेही अपडेट्स आपण या बातमीपत्रात घेणार आहोत। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे कोरोनाच्या वाढत्या धोक्याची। देशासह राज्यामध्ये कोरोनाचा धोका आता वाढू लागलेला आहे। वसई आणि साताऱ्यामध्ये कोरोनानं पहिला बळी घेतलाय। राज्यामध्ये कोरोना कुठे पसरलेला आहे याची माहिती आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। तर या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत। जो अपघात झालेला आहे पुण्यामध्ये 12 जणांना चिरडण्यात आलेले आहे त्या संदर्भातले अपडेट्स ते आपल्याला देणार आहेत। तर नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। तर आज महत्त्वाची बैठक होणार आहे कुंभमेळ्या संदर्भातली, त्याचे अपडेट्स आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। तर तुषार तपासे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्यामध्ये आता कोरोनाचा पहिला बळी साताऱ्यामध्ये गेलेला आहे, त्याचे अपडेट्स ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत। तर सुरुवातीला आपण जाणार आहोत महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये भरधाव कारनं 12 जणांना उडवलेलं आहे। टपरीवर चहा पीत असताना या मुलांना कारची धडक बसली। हे सर्व जखमी स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे विद्यार्थी होते अशी माहिती समोर आली आहे। हा कार चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये होता। ही दृश्य आपण पाहतोय, सीसीटीव्ही दृश्य आपल्या समोर आलेलं आहे। 12 जणांना या कारनं चिरडलेलं आहे। ही विद्यार्थी इथे चहा पीत असताना चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेत असतानाच त्यांना या मद्यधुंद असलेल्या कार चालकानं धडक दिलेली आहे। हे सर्व विद्यार्थी यामध्ये जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। साधारण 5:30 पावणे 6ची घटना आहे। भावे शाळेच्या जवळ नारायण साई टी शॉपच्या बाहेर उभ्या असलेल्या MPSCचे काही विद्यार्थी तसंच इतरही काही त्या ठिकाणी जे लोक होते यांच्यावरती अचानकपणे प्राथमिक माहिती जी प्राप्त आहे त्याच्यामध्ये दारूच्या अंमलाखाली चालक आणि त्याच्यासोबतचा जो साथीदार आहे ही गाडीमध्ये असताना ही ऑरा नावाची जी गाडी आहे Hyundaiची, ही गाडी ॲक्सेलरेटरचा ताबा गेल्याने या लोकांवरती जाऊन डॅश झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 12 लोक हे इंजर झालेले आहेत। या 12 लोकांमध्ये काही जणांना गंभीर इंजरी आहेत, फ्रॅक्चर झालेले आहेत काही, तसंच काही लोकांना थोडी कमी अशा प्रकारची गंभीर इंजरी आहे। सर मी तिथे चहा पिण्यासाठी पाठवतो गेलो होतो हॉटेलवरती, तर अचानक भरधाव कार आली आणि ती घुसली पूर्ण हॉटेलमध्ये। माझा पाय पूर्ण फ्रॅक्चर आहे। किती मुलं होते तुम्ही? 12 ते 15 एक्झॅक्ट मला नाही सांगता पण मला मुलांनी उचलून आणलं ना, पण होते मॅक्झिमम तिथे होते। आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, ही काही पहिली घटना नाहीये, या आधी सुद्धा पुण्यामध्ये वारंवार ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना घडतायत। धाक राहिलेला नाहीये का कायद्याचा? आता सामान्य पुणेकरांचं जीवन खरं तर धोक्यात आलेलं आहे। नक्कीच, खरं तर एकीकडं पुणे वाहतूक पोलीस आहे ते AI वापरून यांना वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते। मात्र पुण्यात जर मध्ये बघितलं तर अशा अनेक घटना घडलेल्या आहेत हिट अँड रनच्या। कालही तसंच प्रकार घडलेला आहे। मी ज्या ठिकाणी ही जी घटना घडली त्याच ठिकाणी आहे। या ठिकाणचं जर तुम्ही चहाची टपरी बघत असाल तर याच ठिकाणी तो अपघात झाला होता। खरं तर या ठिकाणी पूर्वेकडे ती गाडी आली, थेट जी गाडी होती ती या दुकानासमोर असलेले जे विद्यार्थी होते त्यांच्या अंगावरती गेलेली। या ठिकाणी आता 12 जण होती चहा पिणारे, त्यांच्या अंगावरती गाडी गेलेली। 12 जण यामध्ये जखमी झाले, त्यामध्ये 9 जण मुलं आहेत आणि 3 मुली आहेत। प्रामुख्याने त्याच्यामधला जो प्रशांत बनगर जो आहे त्याचा आज MPSCचा पेपर आहे। कदाचित त्याचा आज पेपर जो आहे ते मुकण्याची शक्यता आहे। मात्र काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला होता आणि त्याची परीक्षा पुन्हा घेता येईल का अशी प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। मात्र या प्रकरणामध्ये जर बघितलं तर वाहतुकीची नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी 3 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे। जो चालक आहे जयराम मुळे आणि त्याच्यासोबत गाडीमध्ये जो बसलेला होता राहुल गोसावी आणि गाडीचा मालक जो आहे दिगंबर शिंदे यांना पोलिसांनी काल रात्रीच ताब्यात घेतलेला आहे।
आणि त्यांच्यावर मोटर ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे. त्याची वैद्यकीय तपासणीसुद्धा रात्री करण्यात आलेली आहे. कदाचित तो अल्कोहोल पिला असावा असं पोलिसांना शक्यता आहे. मग हा जर परिसर आपण जर बघितला तर सदाशिव पेठेतला आहे आणि या ठिकाणी अनेक विद्यार्थी जे असतात ते सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास नाश्ता आणि जेवण करण्यासाठी येत असतात. आत्ताही आपण जर बघितलं तर अनेक MPSCचे विद्यार्थी असतील किंवा शालेय विद्यार्थी असतील ते या परिसरामध्ये राहतात आणि त्यामुळे नाश्त्यासाठी चहा पिण्यासाठी ते सर्रास बाहेर येत असतात. आणि ज्या ठिकाणी ही जी घटना घडलेली आहे ही सदाशिव पेठेतला मेन भाग आहे ज्या ठिकाणी जास्त वर्दळ असतो आणि त्याच ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर एकीकडं पुणे पोलीस जे आहेत वाहतूक विभागाचे ते AI वापरून वाहतुकीवर नियंत्रण करण्याचं काम करतात. मात्र दुसरीकडे जर बघितलं जे बेशिस्त वाहन चालक आहेत त्यांचं सर्रासपणे हिट अँड रनचे प्रकार आपल्याला पाहायला मिळत असतील. अनेक प्रकार पुण्यामध्ये घडलेले आहेत की ते रात्रीचे असतील किंवा सकाळचे असतील. पण काल जो प्रकार घडलेला आहे तो खरं तर खेदजनक आहे. पेटन मधला हा येत्या काळात कठोरात कठोर पावलंही उचलावी लागणार आहेत. त्याशिवाय यांना आळा बसणार नाहीये या घटनांना. धन्यवाद आपण दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी.